ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला। अंधारेंनी तटकरेच्या घराणेशाहीवर टीका केलेली होती आणि त्यावरून चाकणकरांनी समाचार घेतलाय। जितकं पाकिट जड तेवढी टीका जोरात, असं चाकणकर म्हणाल्या। माणगावच्या मोरब्यात अंधारेंनी सुनील तटकरेंच्या घराणेशाहीवर टीका केली। सगळीच पदं तुमच्याच घरात, मग रायगडकरांनी करायचं काय, असा सवाल त्यांनी विचारला होता आणि त्यावरूनच चाकणकरांनी अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। म्हणजे कालपर्यंत कधी जयंतभाईंना विरोध करायचा, जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते, मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं, पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा, माझ्या पोराला इकडे मदत करा, माझ्या ह्याला हे करा, माझ्या त्याला ते करा, तुझंच पोरग, तुझीच पोरगी, तुझंच सगळं। हा, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। म्हणजे एकट्याचीच उंच उंच माडी, एकट्याच्याच घरात, एकट्याच्याच घरासमोर लांब लचक गाडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरी केल्विनेटरचा फ्रीज, एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल, एकट्यालाच साजूक पुरणपोळी, साजूक तूप, घटमिद्या दूध, दुधावर साय। आणि रायगडकरांचं काय? रायगडकरांचं काय? खरं तर त्या ज्या आहेत बोलत होत्या, पाकिट जितकं जड तितकं जास्त भाषण मोठं, तितका जास्त तोंडाला फेस। आपण किती बोलावं, काय बोलावं याला काही मर्यादा नाही। पण यामध्ये त्यांनी एक वाक्यरचना वापरली, तुमचीच मुलगी, तुमचाच मुलगा, सगळं तुम्हालाच। आश्चर्य म्हणजे पवार साहेबांच्या समोर त्या पवार साहेबांबद्दलच बोलत होत्या। तुमचाच मुलगा उद्धव साहेबांना त्या आदित्य ठाकरे बद्दल सांगत होत्या। उद्धव साहेब बिचारे हताश नजरेने बघत असतील की मी कोणाच्या हातात पाकिट दिले,